मराठी मनोरंजन विश्वात गेली अनेक दशके प्रेक्षकांना हसवणारा एक अजरामर चेहरा अशोक सराफ। कॉमेडी असो, गंभीर भूमिका असो, रंगभूमी असो किंवा चित्रपट, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे। साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले अशोक सराफ लहानपणापासूनच अभिनयाकडे ओढले गेले। शाळेत असतानाच नाटकांमध्ये भाग घेत लोकांना हसवणं हीच आपली खरी ओळख आहे हे त्यांनी ओळखले। रंगभूमीवरून त्यांच्या अभिनयाची प्रवासाची खरी सुरुवात झाली। नाटकांमधील त्यांनी देहबोली, संवादफेक आणि टायमिंग प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली। रंगभूमीने त्यांची शिस्त, संयम आणि अभिनयाची खोली शिकवली। यानंतर त्यांचा प्रवेश झाला मराठी चित्रपटसृष्टीत। सुरुवातीला छोट्या भूमिका मिळाल्या, पण प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला। हळूहळू प्रेक्षक त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले। 1980 आणि 90च्या दशकात अशोक सराफ म्हणजे मराठी सिनेसृष्टीचा हसवणारा चेहरा। त्यांची कॉमेडी सहज, नैसर्गिक आणि मनातून आलेली होती। प्रेक्षकांसाठी त्यांचे चित्रपट म्हणजे निखळ आनंद। अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी म्हणजे मराठी सिनेसृष्टीचा सुवर्ण काळ। दोघांनी मिळून प्रेक्षकांना हसवत हसवत असंख्य अजरामर चित्रपट दिले। किल्ली वेडी काय, बायकोची चांदवी आचारी काय। फक्त कॉमेडीच नाही तर गंभीर आणि भावनात्मक भूमिका तसेच खलनायकाच्या भूमिका अशोक सराफ यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या। नायक असो किंवा सहाय्यक पात्र, प्रत्येक भूमिकाला त्यांनी मनापासून जगलं आहे। चित्रपटांसोबत टेलिव्हिजनवरही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले। घराघरात पोचलेला हा कलाकार सर्व वयोगटातील लोकांचा लाडका आहे। त्यांचा दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला अनेक पुरस्कारांनी सन्मान लाभलेले आहे, पण त्यांच्या मते प्रेक्षकांचा प्रेम हाच त्यांचा खरा पुरस्कार आहे। हसवणं ही कला असते आणि ती कला आयुष्यभर प्रामाणिकपणाने जपणारा कलाकार म्हणजे अशोक सराफ, मराठी सिनेसृष्टीचा खरा महानायक। अशा महान कलाकाराला माझा मानाचा मुजरा।